नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भूमी अभिलेख विभाग भरती निघालेली आहे 2025 साठी. त्याच्यासाठी तुमचं जे पद जे असणार आहे, भू कर मापकसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला विभाग आणि प्रदेशनुसार इथं व्हॅकन्सी दिलेल्या जसं की पुणेसाठी असणार आहे, कोकण विभागासाठी असणार आहे, मुंबई, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर अशा इथं विभागांकरता इथं व्हॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 903 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी इथं 10वी शैक्षणिक पात्रता असणार आहे. 10वी पास प्लस आय-टी-आय पास आणि डिप्लोमा पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून असणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तर भरती निघालेली आहे. गट क ची भरती असणार आहे. गट क संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात क्रमांक 1/2025 शासन मान्यतापत्र क्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये 21/8/2025 चं ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे भूमी अभिलेख विभाग गट क पद समूह 4 भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विविध अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा यांची वेबसाईट IBPS मार्फत घेण्यात येणार आहे आणि याच्यात संकेतस्थळ दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये दिनांक 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये दिलेल्या भरती प्रक्रिया कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची कालावधी दिलेली आहे 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंत फॉर्म भरू शकतो आणि सेम दिनांक असणार पेमेंट फीस भरण्याची पण. परीक्षा जी असणार आहे आपल्याला दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2025 ला घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार दिनांकामध्ये बदल होऊ शकतो. ओके. भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व कार्यक्रम व सूचना विभागाच्या वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. या भरती प्रक्रियेसंदर्भात निर्णयाचे सर्व अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे राहतील. ओके. अंतिम निर्णय त्यांचाच असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे आता तपशील दिलेले आहे. पदाचे नाव दिलेले आहे. भूकर मापक वेतन श्रेणी असणार आहे S6. याच्यामध्ये दिलेले 19,600 पासून 63,200 पगार असणार आहे. विभाग असणार आहे उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश, पुण्यासाठी व्हॅकन्सी. ओके. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार इथे पद वगैरे दिलेली आहेत, जी की आता अनुक्रमांक दिलेला आहे. कॅटेगरीनुसार इथे दिलेले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. ओके. अशा पद्धतीने सगळ्या कॅटेगरीना मिळून टोटल इथे 83 पदांसाठी व्हॅकन्सी असणार आहे, जी की पुण्याकरिता असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण दुसरा असणार आहे विभाग. विभाग असणार आहे आता उपसंचालक भूमी अभिलेख कोकण कोकण प्रदेश मुंबईकरिता. याच्यामध्ये पण अनुक्रमांक दिलेले आहे. कॅटेगरीनुसार इथं पदं असणार आहे. 259 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघाली, जी की तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. कोकण विभाग. ओके. त्यानंतर 3 नंबरचे जे आपले विभाग असणार आहे उपसंचालक भूमी अभिलेख नाशिकसाठी, नाशिक प्रदेशला इथं 124 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. सगळ्या कॅटेगरीना मिळवून. त्यानंतर आता पुढचं पद जे असणार आहे आपल्याला उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेशसाठी 210 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता असणार आहे विभाग उपसंचालक भूमी अभिलेख अमरावतीसाठी प्रदेशसाठी ते 117 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे टोटल. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता सगळ्यात शेवटचं नागपूरसाठी उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेशला इथं 110 पदांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. सर्व विभागाकरिता एकाच परीक्षेच्या आधारे विभागीय निदान स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरिता अर्ज सादर करता येईल. ओके. उमेदवारांच्या वरील तक्त्यात नमूद विभागीय उपलब्ध पदांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्ज विभागाकडे निवड करावी. ओके. तर आता आपल्याला तुम्हाला इथे विभाग दिलेले आहे. ओके. तुम्हाला जर वाटत असेल तर वेगळ्या-वेगळ्या विभागात तुम्ही फॉर्म भरू शकाल. तर असं काहीही नाहीये. तुम्हाला आपल्याला फक्त फॉर्म भरायचा आहे. ते आता फॉर्म भरल्यानंतर आपण कोणत्याही एका विभागात फॉर्म भरू शकतो. त्यानुसार त्यांची गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला कोणत्याही विभागात ते टाकणार आहे त्यांच्या हातामध्ये असणार आहे. ओके. आता इथं वयोमर्यादा दिलेली आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. 24/10/2025 पर्यंत आपल्याला शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा कंप्लीट झालेली पाहिजे. ओके. त्याच्या संवर्ग दिलेले आहे, आपल्याला अनुभव दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे, किमान वयोमर्यादा दिलेला आहे. गट क ची भरती भूकरमापक आपल्याला इथं पद असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग वाले इथं अप्लाय करू शकता. ओके.
त्याच्यामध्ये दिलेल्या माध्यमिक शालांचं उत्तीर्ण प्रमाणपत्र दिलेलं म्हणजे ITI पासवर असतात. 2 वर्षाचा ITI झालेला, 10वी पास ITI तरी आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिटचं आपल्याला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला. ओके. टंकलेखन विषय अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज अपात्र ठरेल. ओके. जर आपल्या इथं टायपिंगचं सर्टिफिकेशन नसेल तर आपण इथं अपात्र असाल. ओके. जे पण इथं दिलेलं आहे. परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता धारण केल्यास किंवा ती समाप्ती पात्र राहील. ओके. जर तुम्ही आता इथं फॉर्म भरू शकता. त्यांनी सूट दिलेली आहे. ओके. तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र तर द्यायचं आहे टायपिंगचं. तरच आपल्याला इथं अप्लाय सिलेक्शन फायनल होणार आहे. ओके. 18 ते 38 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. केंद्र शासनाच्या इथं महासंचालक रोजगार प्रशिक्षण दिनांक 4 जुलै 2014 च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून शिकवत जाणाऱ्या सर्व्हेयर अभ्यासक्रम कालावधी त्याच्यानंतर प्रवेशार्थ दिलेला आहे 2014 चा 1 वर्ष कालावधी झालेला. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षा बसण्यास पात्र असतील. मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या होणाऱ्या पुढील आदेशानुसार निवडीची कार्यवाही करण्यात येणारची शासनाची अंतिम निर्णय राहणार आहे. ओके. आता 18 ते 38 वर्ष एज लिमिट असणार आहे सर्वसाधारण. ओके. याच्यामध्ये एज लिमिटला सूट असणार आहे कॅटेगरीनुसार. आता महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्ग मंडळांची कमाल 5 वर्ष ही सूट असणार आहे. त्यांना प्रकल्प असताना तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. दिव्यांग असाल आपण तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. माजी सैनिकाचं पाल्य असेल तर त्यांना 3 वर्ष इतके आपल्याला अधिक राहील दिलेले आहे. दिव्यांग असाल तर 45, माजी सैनिकमध्ये अंशकालीनमध्ये 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. खेळाडू उमेदवार असाल तर 5 वर्ष सूट दिली जाणार म्हणजे 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्यानंतर इथं स्वातंत्र्य सैनिकांची इथं पाल्य वगैरे असेल तर कर्मचारी वगैरे असेल 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे जे की आपल्याला दिलेलं आहे अनुक्रमांक विषय एकूण प्रश्न कमाल गुण परीक्षेचे माध्यम कालावधी. आता दिलेलं आहे इंग्रजीचे 25 क्वेश्चन 50 मार्क असणार आहे. इंग्रजीमध्ये देऊ शकता 30 मिनिटा टाइम दिलेला आहे. मराठीचे 25 क्वेश्चन 50 मार्क मराठीमध्ये आपण देऊ शकतो 30 मिनिटा टाइम दिलेला आहे. सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन 50 मार्क याच्यामध्ये दिलेले आपल्याला इंग्रजी किंवा मराठीमध्ये आपण देऊ शकतो 30 मिनिटा टाइम दिलेला आहे. बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणितमध्ये 25 क्वेश्चन 50 मार्क याच्यामध्ये पण मराठी इंग्रजीमध्ये देऊ शकतो 30 मिनिटा टाइम दिलेला आहे. टोटल 100 प्रश्न असणारे 200 गुणांचा पेपर असणार 120 मिनिटा टाइम दिलेला आहे. परीक्षा शुल्क दिलेली आहे मागासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांना 900 रुपये असणार आहे. ओके. वर दर्शवलेल्या परीक्षा शुल्क हे बँकेचे प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आपल्याला इथं द्यायची आहे. ओके. माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. सगळ्या कॅटेगरीना इथं फी असणार आहे. ओके. निवडीचे निकष दिलेले आहे जे की कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन जे असणार आहे आपल्याला 45% गुण आपल्याला इथं पाडायचे आहे. जे की 100 जे की तुम्हाला इथं मार्क सांगितलेले आहे मी 120 पैकी आपल्याला 45% इथं मार्क लागणार आहे. ओके. तरच आपण यादीमध्ये नाव येणार आहे. आता पदासाठी विविध केलेल्या अर्थात अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांना सदर परीक्षेत पात्र आधारे बनवलेल्या गुणवंतांच्या यादीमधून आपल्याला आरक्षणाची यादी दिलेली आहे. एका पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास त्यांचा 4/5/2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये प्राधान्य आधारे करण्यात येणार आहे. ओके. असं इथं अंतिम यादी करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. याच्यामध्ये ओके समान गुण प्राप्त उमेदवारांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्य नसेल अथवा अनुक्रमांकानुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान प्राप्त गुण असतील त्यापैकी वयाचे ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. ज्यांचं वय मोठं असेल त्यांना प्राधान्य भेटेल. त्यानंतर अनुक्रमांक 1 व 2 दोन्ही अटीमध्ये देखील समान गुण ठरत असेल तर उमेदवारांच्या बाबतीत आपल्याला अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकास उच्च स्तर शैक्षणिक अर्हता ओके जसं की पदवी पदवीधर उच्च माध्यमिक शालांचं परीक्षा पदोत्तीर्ण त्यानंतर माध्यमिक शालांचं प्रमाणे आपल्याला इथं देण्यात येणार आहे. त्यानंतर वरील अनुक्रमांक 1, 2, 3 तिन्ही अटी देखील समान असेल तर उमेदवारांच्या बाबतीत सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विविध असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता उच्च स्तर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. ओके. टिप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य म्हणजे शासन निर्णयानुसार महसूल वन विभाग
यांच्याकडे 23 जानेवारी 2006 मध्ये गठीत करण्यात आलेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरलेले असेल अशा कुटुंबांना मृत शेतकऱ्यांचे पाल्य पती, पत्नी, मुलगी होय. ओके. अशा तिघी इथं असू शकतात. आता वरील पदाकरिता अर्ज करण्याची उमेदवारांची सूचना दिलेली आहे. जे की उपरोक्त आता दिलेल्या आहे. याच्यामध्ये आपल्याला भरतीसाठी आपल्याला पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंत. एका उमेदवारास कोणत्याही एका विभागाकरता अर्ज सादर करता येणार आहे. लक्षात घेऊ द्यायचे आपण वेगळे-वेगळे विभाग घेऊन आपण वेगळ्या-वेगळ्या विभागांना फॉर्म भरू असं काही नाहीये. कोणत्याही एकाही विभागात आपण इथं फॉर्म भरू शकतो. इथं दिलेलं आहे. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास आढळल्यास अशा उमेदवारांना सर्वात शेवटी परिपूर्णपणे भरलेल्या अर्जात नमूद विभागाकरिता अर्ज सादर केल्याचे ग्राह्य धरून अर्ज बाद समजण्यात येतील. ओके. जर शेवटचा अर्ज तुम्ही जो भराल ज्या विभागाला त्याचा तुम्हाला विभागासाठी तर घेण्यात येणार आहे. ओके. विविध पद्धतीने अर्ज मुदतीस दिलेल्या आहे. 24/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन आपल्याला इथं सर्व स्पर्धात्मक आपल्याला स्थगिती करणे, रद्द करणे, परिशोधित तारीख, ठिकाण बदल करणे, पदसंख्या, आरक्षण बदल करणे, काही बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना असणार आहे. ओके. ज्या उमेदवारांची यापूर्वी रोजगार स्वयंसेवक मार्गदर्शन केंद्राकडे सेवा नियोजन कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विभाग, प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी नोंदवलेले आहे. अशा उमेदवारांना देखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षण येणाऱ्या देखीलांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे आहे. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि कागदपत्रे आपल्याला अपलोड वगैरे करून घ्यायची आहे. अपलोड करायची गरज नाही आहे. पण आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे. ओके. त्याची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. उमेदवारांची परीक्षा ऑनलाईन आपल्याला दिलेली आहे. जे की पात्रतेनुसार आपल्याला कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे. त्यांनी इथं कॅन्डिडेट लिस्ट लावणार आहे कॉम्प्युटरनुसार. याच्यामध्ये जसे दिलेले कॅल्क्युलेशन वगैरे आपल्याला कळले जाणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेल्या उमेदवारांना इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेल्या स्वखर्चाने आपल्याला परीक्षेला जायचं. सीबीटी टेस्ट आपली असणार आहे. जे की आपल्याला 7 दिवसाआधी आपल्याला इथं परीक्षेचे आपल्याला त्या ठिकाणी वगैरे दिले जातात. सर्वसाधारण अटी वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. जे की आपण वाचू शकतो. उमेदवारांना महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ओके. त्यानंतर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे वैद्यकीयकडून. ओके. त्यानंतर इथं दिलेले आपल्या शाळेचे डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला. डेट ऑफ बर्थसाठी 10वीचं मार्कशीट्स वगैरे लागणार आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेले आहे तर सदर आता पदावर नियुक्ती झाल्यानंतर 1 वर्षासाठी आपल्याला परिवीक्षण कालावधी म्हणजे आपल्याला ट्रेनिंग पिरियड आपल्याला असणार आहे 1 वर्षासाठी. आता याच्यामध्ये निवड झालेल्यांची जी असणार आहे परिवीक्षण जे असणार आहे आपल्या प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर प्रशिक्षण करते. ओके. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमची इथं ट्रेनिंग पिरियड असणार आहे. जे की आता EWS कॅटेगरीची इथं माहिती दिलेली आहे. सामाजिक आरक्षण, दिव्यांग आरक्षण त्यानंतर दिलेलं आहे. पदाचे नाव दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच आहे भूकर मापक. ओके. त्यामध्ये इथं बघू शकता. ओके. PWD साठी दिलेली माहिती वगैरे 20 मिनिट 20 मिनिटा टाइम एक्स्ट्रा मिळतो. अनाथांसाठी तर माहिती दिलेली आहे. माजी सैनिकांसाठी तर माहिती दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, त्याच्यानंतर खेळाडू आरक्षण, पदवीधर आणि शेवालीन आरक्षण दिलेले आहे. ओके. त्यानंतर आता इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे तुम्ही वाचू शकता. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे. ओके. त्याच्यामध्ये आता इथं खाली दिलेलं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. इथं डेमो फॉर्म दिलेला आहे. इथं नाव वगैरे, वय, वर्ष, राहणार, मुलगा वगैरे काय वय, किती मुलं अपत्य आहे ते, त्याचे ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही द्यायची आहे. ओके. अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत दिलेली आहे. 1/10/2025 ते 24/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. जे की जी पद्धत वगैरे दिलेली आहे. संपूर्ण फॉर्म सोपा असतो. काही याच्यामध्ये अवघड नाहीये. पण आपण कॅफेमधूनच जाऊन भरायचं. इथं सिग्नेचर डिक्लेरेशन दिलेलं आहे. आयपासून रिक्वायर्ड पर्यंत लिहायचं हस्ताक्षर. ओके. फोटोग्राफ्स वगैरे अप्लाय करा. त्यानंतर नोंदणीकृत आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये द्यायचे आहे. चेकिंग डॉक्युमेंट्स आहे द्यायचे आहे. ओके. इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. पासवर्ड, युजरनेम आपल्याला बनवून घ्यायचा आहे. नक्कीच जतन करून ठेवायचं आहे. पेमेंट फीस भरायची आहे. ओके. फोटोग्राफ्स वगैरे अप्लाय करायचं आहे. दिलेली याची माहिती आपल्याला संपूर्ण दिलेली आहे. ओके. कागदपत्रे स्कॅन करायची, अपलोड करायची आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याच्या सूचना वगैरे दिलेल्या आहे. आपण इथं बघू शकता. हे वाचून घ्यायचे. हेल्पलाईन नंबर दिले आहेत. तुम्ही कॉल पण करू शकता. ओके. केंद्र आपल्याला सूचना दिलेल्या केंद्र बाबतीच्या हे बघू शकता तुम्ही सूचना वगैरे दिलेल्या आहे. ओके.
तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर की तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड अजून, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याचा व्हिडिओ पण आणणार आहे. जर तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे असेल, Telegram चॅनल, WhatsAppला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्याकडे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.